हॅलो गाईज, मी आहे विशाल वाघ. ही माझी बहीण किरण. आम्ही बसलो होतो एका छताखाली. मस्त असा छत केलेला आहे सावलीला मस्त. आता उन्हाळा चालू आहे, तुम्हाला तर माहिती आहे किती ऊन असतं. तुम्ही काही बोलू इच्छिता सिस्टरजी? नाही बोला. नाही बोलू शकता. त्यांना काही येत नाही बोलणं, म्हणजे असं हिंमत नाही, त्यामुळं मीच बोलतो नाही का. मस्त आमच्या घरी अशी बदामची झाडं आहे मस्तपैकी, अशी बघू शकता. अशी गुलाबाची झाडं आहे, काही रामफळ आहे असं. मग आम्ही असं बसलेलो होतो या झाडांच्या खाली, असं थंडगार सावलीमध्ये. आता जेवण वगैरे झाले आहे. म्हणलं ब्लॉग बनवा. ब्लॉग बनवून तुमची खूप आठवण येत होती मित्राची. म्हणलं मित्रांना पण असं ब्लॉग बनवून पाठवूया. आणि असा आम्ही ब्लॉग बनवित होतो. मग बनवता मग काय, आता आम्हाला काहीतरी थंड प्यावं असं वाटलं. मग आम्ही आता थोड्या वेळाने दुकानमध्ये जाणार आहे. आम्ही दुकानमध्ये जाणार, पण आमच्याकडे आता पैसा नाही. पैसा म्हणल्यावर मग आता काहीतरी लागतेच थोडेफार. तर मग आम्ही थंड पाण्याची बॉटल आणली. अरे ती कुठे गेली? आमची थंड पाण्याची बॉटल, मस्त बर्फ आहे त्याच्यामध्ये. हे बघा पाण्याची बॉटल. आमच्या इकडं आता गोळा पण येत असतो. मग आता आम्ही थोड्या 5 वाजता येणार आहे. आम्ही सगळ्याचा टाइम सेट करून ठेवलेला आहे. इथं काय माहिती गोळा किती वाजता येत राहतो? 5 वाजता नाही, काही 3 वाजता गोळा येत राहतो. मी कधी खोटं पण बोलत असतो. तर काही नाही, म्हटलं मग ब्लॉग बनवा. मग आता थंड बिंड नंतर पिवा. आता आम्ही पाणीच पितो, कारण आमच्याकडे पैसे नाही. मम्मी जाऊ येईल तेव्हा मम्मीकडून घेऊ. आमची बँक आता आहे ना इथं गावाला नाही, गावाला जायले. त्यांचं थोडंसं अर्जंट काम होतं, त्यामुळं तुम्ही येऊ शकते का थंड पाणी पिवायला? आमच्या बोरचं पाणी हे कंटिन्यू चालू असतं. हे बघा, आम्ही बोरचंच पाणी पित राहतो. आणि तुम्ही असं जारचं पाणी पिणारे, तुम्ही म्हणजे श्रीमंत लोक, आम्ही म्हणजे असं बोरचे पिणारे. त्यामुळं काय, आता तुम्ही आता मस्त थंड पित असाल आणि आम्ही जारचं. तर आम्ही मग बोरचं पाणी प्यायला तुम्हाला एकच काम करणं आहे, लाईक, सबस्क्राईब, शेअर असं. आणि नाही का, बोरचं पाणी एकदम चविष्ट, एकदम गोड लागतं. असेल तर ये पाणी प्यायला. म्हणलं माय सचिन पाणी प्यायली म्हणलं. रस्ता आता तू खूप पिला असेल, तो पोट दुखत असं, पाणी प्यायला ये म्हणलं माय. रस प्यायली म्हणलं माय.